नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट पी बी जोशी आपल्याशी परत एका नवीन विषयावर कायदेशीर चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या सोसायटीच्या जमिनीवरील हक्क आपल्याला मिळवायचा आहे, पण बिल्डर कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करतो आहे आणि जमिनीची कन्व्हेन्स डीड करून देण्यासाठी टाळाटाळ करतो आहे. तर आपण डीम्ड कन्व्हेन्स कशाप्रकारे करावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे आपण डीम्ड कन्व्हेन्सची पूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेमध्ये समजेल ह्या स्वरूपात मी ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आता डीम्ड कन्व्हेन्स म्हणजे काय मित्रांनो, कायदेशीर भाषेत जर सांगायचं झालं तर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बिल्डरने खालच्या जमिनीसह पूर्ण जमिनीचा ताबा आणि फ्लॅटचा ताबा हा सोसायटीच्या नावे करून देणे बंधनकारक आहे. त्याला आपण कन्व्हेन्स असं म्हणतो. पण बऱ्याच वेळा बिल्डर सोसायटीच्या नावे कन्व्हेन्स करून देण्यासाठी टाळाटाळ करत असतो, कारण त्याला ॲडिशनल FSI आणि फ्युचर बेनिफिट जे आहेत त्या बिल्डिंगवरचे ते त्याला घ्यायचे असतात. या कारणामुळे बरेचसे बिल्डर सोसायटीच्या नावाने कन्व्हेन्स डीड करून देण्यासाठी टाळाटाळ करतात. पण अशाच गोष्टींना आळा बसवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने डीम्ड कन्व्हेन्स नावाचा नवीन प्रकार आणलेला आहे. त्यामध्ये सोसायटी स्वतः बिल्डरनी जरी कन्व्हेन्स डीड करून दिला नाही तर त्या केसमध्ये सुद्धा सोसायटी स्वतः सगळे डॉक्युमेंट घेऊन डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार, जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे फॉर्म भरून डीम्ड कन्व्हेन्स म्हणजे सोसायटीच्या खालच्या जमिनीचा ताबा मिळवू शकते. आता प्रश्न दुसरा असा आहे की डीम्ड कन्व्हेन्ससाठी लागणारे कागदपत्र कुठकुठले आहेत. तर डीम्ड कन्व्हेन्स करण्यासाठी सोसायटीचं रजिस्ट्रेशनचं प्रमाणपत्र, सोसायटीच्या उपनियमांची यादी, ॲग्रीमेंट टू सेल जे बिल्डरबरोबर आपण करार केलेला असेल तो, त्याच्यानंतर 712 एक्स्ट्रॅक्ट 712, त्याच्यानंतर PR कार्ड, त्याच्यानंतर म्युटेशन एंट्री फेरफार, त्याच्यानंतर अप्रूव्ड प्लॅन्स, बिल्डिंग प्लॅन जो अप्रूव्ड आहे तो, त्याच्यानंतर NA ची ऑर्डर, त्याच्यानंतर ऑक्युपन्सी सर्टिफिकेट आणि त्याच्यानंतर आपण बिल्डरला कन्व्हेन्स डीड करून देण्यासाठी पाठवलेल्या नोटीसची प्रत आणि त्यानंतर आपल्याला जो डीम्ड कन्व्हेन्स करायचा आहे त्याच्यासाठी सोसायटीच्या मीटिंगमध्ये जे मिनिट्स तयार केलेले आहेत ते मीटिंगचे मिनिट्स आणि ठरावाची प्रत, एवढे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला तयार करायचे आहेत आणि आपल्याला DDRकडे अर्ज करायचा आहे. आता दुसरा प्रश्न असा आहे मित्रांनो की अर्ज कसा करायचा. अर्ज तयार करत असताना सोसायटीने सोसायटीच्या नावे अर्ज करायचा आहे. कुठं अर्ज करायचा आहे. अर्ज आपल्याला DDR, डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार म्हणजे जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अर्ज करायचा आहे. अर्ज करत असताना फॉर्म नंबर 7 जो आहे तो शुल्कासह भरून DDRमध्ये सबमिट करायचा आहे आणि बाकी सगळे जे डॉक्युमेंट वर सांगितले होते त्या सगळ्या डॉक्युमेंटची एक फाईल तयार करायची आहे आणि ह्या सर्व गोष्टी डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार यांच्याकडे सबमिट करायचे आहेत. सबमिट केल्यानंतर सर्वप्रथम काय होते, सर्वप्रथम बिल्डरच्या नावाने नोटीस निघते आणि बिल्डर जर त्या नोटीसला गैरहजर राहिला तर एकतर्फी निर्णय होतो, त्याला एक्स पार्टी निर्णय असं म्हणतात आणि त्यानंतर सुनावणी होते, व्हेरिफिकेशन होतं आणि नंतर डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार सर्व गोष्टी बघून डीम्ड कन्व्हेन्सची ऑर्डर ही सोसायटीच्या नावे करून देतात. आणि डीम्ड कन्व्हेन्सची ऑर्डर करून झाल्यानंतर एक दिवस आपण ड्राफ्ट तयार करायचा डीम्ड कन्व्हेन्सचा. स्वतः बिल्डरच्या वतीने डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रारचा ऑथोराइज्ड माणूस तिकडे डीम्ड कन्व्हेन्सच्या रजिस्ट्रेशनवर सही करण्यासाठी येतो आणि त्यानंतर कायदेशीररित्या त्या जमिनीवरील मालकी हक्क हा सोसायटीचा होऊन जातो. अशा पद्धतीनं पूर्ण प्रक्रिया आहे मित्रांनो. त्यानंतर डीम्ड कन्व्हेन्स केल्याचे काय काय फायदे आहेत बरं, कशामुळे डीम्ड कन्व्हेन्स करायचं. आता डीम्ड कन्व्हेन्स केल्याचा पहिला फायदा आणि मोठा फायदा असा आहे की जर तुम्ही कन्व्हेन्स डीड केलेलं नसेल तर खालच्या जमिनीची मालकी ही सोसायटीकडे नाही आहे. म्हणजे उद्या चालून बिल्डर जर काय ॲडिशनल FSI आला किंवा अजून जर काही बेनिफिट्स आले तर ते सोसायटीला घेता येणार नाही, ते बिल्डर घेईल. जर काही बँकेमध्ये डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत त्या केसमध्ये सुद्धा आपल्याला NOC कोणाकडून आणावं लागेल, बिल्डरकडून आणावं लागेल, कारण ती सोसायटीची मालकी नाही आहे. त्याच्यानंतर जे काही सरकारी योजना आहेत, अनुदान आहेत, लोन आहे, हे सुद्धा मिळवणे सोसायटीला कठीण जाईल, कारण प्रत्येक वेळी आपल्याला बिल्डरकडे NOC आणायला जावं लागेल. त्यामुळे डीम्ड कन्व्हेन्स जर केलं नाही तर आपल्याला रिडेव्हलपमेंट जे पुनर्विकसन करायचं आहे बिल्डिंगचं ते सुद्धा करणं अशक्य आहे. या सगळ्या गोष्टींमुळं आपण डीम्ड कन्व्हेन्स करून घ्यावं. हे आता सरकारने नवीन चांगली योजना आणलेली आहे की ज्याच्या अंतर्गत बिल्डर जरी तुम्हाला देत नसेल ताबा जमिनीचा तरी सुद्धा तुम्ही बिल्डरच्या विरोधात जाऊन DDRकडे
फॉर्म नंबर 7मध्ये डीम्ड कन्व्हेन्सचा अर्ज करून तुम्ही डीम्ड कन्व्हेन्सची ऑर्डर सोसायटीच्या नावे मिळवू शकता. आणखीन जर का आपल्याला काही प्रश्न असतील या संदर्भात तर नक्की कमेंट बॉक्समध्ये DM करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद.